नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 जुलै 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? इंडियाज फर्स्ट, भारताचे पहिले उंच प्रदेशातील वैद्यकशास्त्र आणि सार्वजनिक आरोग्य संशोधन केंद्र कोणत्या राज्यामध्ये स्थापन केले जाणार आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हिमाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत भारताचे पहिले उंच प्रदेशातील वैद्यकशास्त्र आणि सार्वजनिक आरोग्य संशोधन केंद्र या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारत टेक्स 2026 मध्ये प्रदर्शित झालेली जीआय टॅग असलेली हातमाग उत्पादने कुचाई सिल्क, भगैया साडी आणि फॅब्रिक तसेच तुमका चादर हे सगळे जे काही प्रोडक्ट्स आहेत हे कोणत्या राज्याला बिलॉंग करतात? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर झारखंड राज्याशी हे संबंधित आहेत. या सर्व प्रोडक्ट्सला या ठिकाणी काय देण्यात आलं आहे? जीआय टॅगचं सर्टिफिकेशन देण्यात आलेलं आहे. कशामध्ये? भारत टेक्स 2026 मध्ये. टेक्स म्हणजे काय? एक टेक्सटाईलचं या ठिकाणी काय होतं? प्रदर्शन होतं, बरोबर. त्याच्या अंतर्गत या वेगवेगळे जे काही प्रोडक्ट्स आहेत, कुचाई सिल्क, भगैया साडी आणि फॅब्रिक तसेच तुमका चादर या वेगवेगळ्या प्रोडक्ट्सला या ठिकाणी झारखंड राज्यातील या ठिकाणी जे काही जीआय टॅग्स आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. झारखंड स्थापना 15 नोव्हेंबर 2000 साली. मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राज्यपाल संतोष कुमार गंगवार, राजधानी रांची. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बेटला, हजारीबाग, डालमा. 3 महत्त्वाचे धरण मॅथॉन, चंदिल, पंचेट. ठीक आहे. बरेच जणांनी काल काय केलेलं आहे की डायरेक्ट या ठिकाणी नंबरला पेमेंट केलेलं आहे. पहा, मी ऑलरेडी सांगितलं आहे डायरेक्ट नंबरला पेमेंट करायचं नाही. या नंबरचा फोन पे किंवा गुगल पे बंद आहे. तुम्हाला फक्त QR कोड स्कॅन करायचा आहे. QR कोड स्कॅन करून 99 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि मग त्याचा स्क्रीनशॉट 96730586 या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. 15 ते 20 मिनिटांमध्ये PDF दिली जाईल, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढून घेऊ शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. श्रावणी सांगळे या ज्या काही महिला खेळाडू आहेत कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? खूप खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, धावणे, बरोबर. रनिंग या खेळाशी या संबंधित आहेत. लक्षात घ्या यांनी काय केलेलं आहे. 2-4 पॉइंट्स ते लिहून घ्या. चीनमध्ये पार पडलेल्या पहिल्या आशियाई 23 वर्षाखालील अंडर 23 ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये 2 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक जिंकून भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे या ठिकाणी श्रावणी या खेळाडूने. दुसरा पॉइंट, चीनमधील ओर्डोस या ठिकाणी झालेल्या आशियाई अंडर 23 ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये श्रावणीने मिळवलेले जे काही यश आहेत ते कोणकोणते आहेत? तर 2 सुवर्ण पदक आहेत आणि 1 या ठिकाणी कांस्य पदक आहे. सुवर्ण पदक मिश्र 4x400 मीटर रिलेमध्ये, तर या ठिकाणी मिश्र कॅटेगरीमध्ये, बरोबर. आणि सुवर्ण पदक महिला कॅटेगरीमध्ये 4x400 मीटर रिले या कॅटेगरीमध्ये. आणि कांस्य पदक जिंकलं आहे 400 मीटर अडथळा शर्यतीच्या प्रकारामध्ये. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला. कोणाबद्दल? तर या ठिकाणी श्रावणी सांगळे यांच्याबद्दल. ठीक आहे. मला कमेंट करून सांगू शकताल का या ज्या काही खेळाडू आहेत श्रावणी सांगळे कोणत्या राज्याला बिलॉंग करतात? पहा, नावावरून लक्षात येते कोणत्या राज्याचे असतील. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. पहिल्या झालेल्या आशियाई अंडर 23 ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये पदक तालिकेमध्ये अव्वल स्थानी कोण आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर चीन हा देश या ठिकाणी प्रथम क्रमांकावरती आलेला आहे पदक तालिकेमध्ये. लक्षात घ्या, हे जे काही फर्स्ट म्हणजे पहिली जी काही आवृत्ती झाली एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 ची, त्याचं आयोजन करण्यात आलं होतं चायनामध्ये आणि चायनानेच या ठिकाणी पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान क्रमांक या ठिकाणी पटकावलेला आहे. एकूण 52 पदके जिंकले, त्याच्यामध्ये 23 सुवर्ण आहेत, 17 या ठिकाणी रौप्य आहेत आणि 12 कांस्य आहेत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. 2 नंबरला जपान आहे. जपानने 7 सुवर्ण पदकासकट एकूण 22 पदके जिंकली आहेत. 3 नंबरला उझबेकिस्तान आहे. 5 सुवर्ण पदकासकट एकूण 10 पदके जिंकली आहेत. आणि 4 नंबरला आपला प्यारा भारत देश आहे. एकूण 16 पदके, 3 सुवर्ण, 4 रौप्य आणि 9 कांस्य. 3 आणि 4 7, 7 आणि 9 16 अशा प्रकारे 16 पदके जिंकलेत आपल्या भारतीय संघाने किंवा टीम्सने, इंडिव्हिज्युअल्सने. पुढचा प्रश्न, 2024च्या सांख्यिकी अहवालानुसार
इतिहासामध्ये प्रथमच कोणत्या राज्याचा जन्मदर 10च्या खाली घसरलेला आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. केरळमधील स्थूल जन्मदर ज्याला बोलता येईल आपला CBR 2024 मध्ये 9.64 होता, जो 2023 मधील 11.06 पेक्षा कमी आहे. आणि या घटत्या जन्मदराची प्रमुख कारणं काय आहेत? तर वाढते शिक्षण, स्थलांतर आणि जीवनशैली. बरोबर, तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत केरळच्या संदर्भात. तर या ठिकाणी केरळमध्ये मागच्या काही वर्षामध्ये प्रथमच इतिहासामध्ये राज्याचा जन्मदर हा 10च्या खाली का घसरला, तर याच्याबद्दल कारणे दाखवा म्हणून या ठिकाणी ऑप्शन्समध्ये वेगवेगळे रिझन्स तुम्हाला देऊ शकतील एक्झाममध्ये. क्लिअर? पर्याय क्रमांक बी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. केरळबद्दल सांगायचं म्हटलं, स्थापना 1 नोव्हेंबर 1956, मुख्यमंत्री व्ही.डी. सतीसन, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, राजधानी तिरुवनंतपुरम. या ठिकाणी 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार, सायलेंट व्हॅली आणि 4 महत्त्वाचे धरण इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न, दरवर्षी आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? लक्षात घ्या, 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आजच्या दिवशी 18 जुलैला दरवर्षी आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस म्हणून आपण साजरा करतो. एक पॉइंट आहे ते लिहून घ्या. दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष आणि वर्णद्वेष विरोधी नेते नेल्सन मंडेला यांच्या मानवी हक्क, शांतता आणि सामाजिक न्याय या क्षेत्रातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस या ठिकाणी मंडेला दिवस म्हणून आपण साजरा करत असतो दरवर्षी 18 जुलैला. सोबत याच दिवशी आपण या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिवस म्हणून देखील आपण साजरा करतो. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 ला झालं, तर यांचं निधन 18 जुलै 1969 ला झालेलं आहे. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ओव्हरऑल प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. 1 जुलैला भरपूर दिवस आहेत, जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI स्थापना दिवस. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस, 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी म्हणजेच 4 जुलै 2026 ला यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस, 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस, 12 जुलै जागतिक मलाला दिवस, 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस, 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस, 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस, 23 जुलै लोकमान्य टिळक जयंती, 26 जुलै कारगिल विजय दिवस, 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. तिरुमला श्री व्यंकटेश्वर मंदिराचा प्रसिद्ध वार्षिक अनिवारा स्थानम उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो? तर पर्याय क्रमांक डी, आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आंध्र प्रदेश या राज्याच्या अंतर्गत दरवर्षी तिरुमला श्री व्यंकटेश्वर मंदिराचा प्रसिद्ध वार्षिक अनिवारा स्थानम उत्सव या ठिकाणी साजरा केला जात असतो. आंध्र प्रदेश. स्थापना 1 नोव्हेंबर 1953, मुख्यमंत्री N. चंद्रबाबू नायडू, राज्यपाल S. अब्दुल नजीर, राजधानी अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान व्यंकटेश्वरा, पापीकोंडा, राजीव गांधी आणि 3 महत्त्वाचे धरण सोमशिला, श्रीशैल्यम, नागार्जुना सागर. एक पॉइंट लिहून घ्या. सतीश धवन स्पेस सेंटर जी की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे, हे देखील आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत येतं. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एका तासामध्ये 3.61 लाख रोपे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड या ठिकाणी स्थापित केलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अहमदाबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर गुजरातच्या या ठिकाणी अहमदाबाद या शहराच्या अंतर्गत विदिन 1 आवर 3.61 लाख रोपे लावून या ठिकाणी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड या ठिकाणी स्थापित केलेला आहे. पुढचा प्रश्न, उन्नावमध्ये राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालेला भारताचा पहिला बॅरियरलेस एक्सप्रेसवे कोणता आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लखनौ कानपूर द्रुतगती मार्ग. बरोबर, या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. यामुळे काय होणार आहे, ते लखनौ ते कानपूर दरम्यानचा जो काही प्रवासाचा वेळ आहे तो सुमारे 3 तासांवरून 40 मिनिटांपर्यंत या ठिकाणी कमी होईल. ठीक आहे, हा देशातील पहिला अडथळा मुक्त द्रुतगती मार्ग असून म्हणजेच इंडियाज फर्स्ट बॅरियरलेस एक्सप्रेसवे. बरोबर, येथे टोल कपातीसाठी ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन
रिकग्निशन कॅमेरे आणि फास्टॅग रीडर्स या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न, जर्मन मोटोजीपी 2026 ही जी काही चॅम्पियनशिप झाली त्याचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, मार्क मार्केज असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी जर्मन मोटो जीपी 2026चं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. प्रश्न आहे एखाद्या खेळाबद्दल, एखाद्या विजेतेपद जिंकलेल्या इंडिव्हिज्युअल बद्दल. तर जाता जाता झालेल्या क्रीडा स्पर्धांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकून जाऊया. लिहून घ्या. पहिली जागतिक योगासन चॅम्पियनशिप भारतामध्ये, सॅफ महिला चॅम्पियनशिप भारतामध्ये, FIH महिला नेशन्स कप भारतामध्ये. 96 क्रमांकाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरले इथन वाज. 97 क्रमांकाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरले GB हर्षवर्धन. 98 क्रमांकाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरले आहेत अश्वथ यस. F1 ब्रिटिश ग्रँड प्रिक्स 2026 ठरले आहेत चार्ल्स लेक्लेर्क. विम्बल्डन 2026 पुरुष एकेरीचं विजेतेपद जनिक सिन्नर. विम्बल्डन 2026 महिला एकेरीचं विजेतेपद लिंडा नोस्कोवा. तर जर्मन मोटोजीपी 2026चं विजेतेपद मार्क मार्केज यांनी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, गुरुग्राममध्ये अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असलेल्या अति आधुनिक न्यायस्तंभाचे उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक डी, सरन्यायाधीश सूर्यकांत शर्माजी यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे? गुरुग्राममध्ये अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असलेल्या अति आधुनिक न्यायस्तंभाचे इनॉग्रेशन त्यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे जिचे नाव लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डवरती कोरण्यात आलेलं आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, क्रांती गौंड असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? क्रांती गौंड असं त्यांचं नाव आहे. प्रश्नाला स्टार मार्क करून ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. शेवटचा प्रश्न महत्त्वाचा आहे. स्थानिक न्यायालयाने नुकतेच माजी राष्ट्राध्यक्ष युन सुक एओल यांना बेकायदेशीरपणे मोफत जनमत चाचणी सेवा मिळवल्याबद्दल दोषी ठरवून 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ते या ठिकाणी कोणत्या देशाचे राष्ट्रप्रमुख म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक बी, दक्षिण कोरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. एक पॉइंट लिहून घ्या. एका राजकीय दलालाकडून 27 कोटी ऑन म्हणजेच काय $1,79,800 बरोबर किमतीच्या जनमत चाचणी सेवा बेकायदेशीरपणे मोफत घेतल्याबद्दल त्यांना या ठिकाणी याच्यामध्ये या ठिकाणी दोषी ठरवण्यात आलं होतं. त्याच्या बदल्यामध्ये या ठिकाणी 2 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा त्यांना ठोठावण्यात आलेली आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये भारतातील पहिले सरकारी AI विद्यापीठ या ठिकाणी उभारले जाणार आहे? राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक की गुजरात? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. 1 जुलैला भरपूर दिवस आहेत जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI स्थापना दिवस. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस. 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी म्हणजेच 4 जुलै 2026ला यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस. 12 जुलै जागतिक मलाला दिवस. 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस. 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस. 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस. 23 जुलै लोकमान्य टिळक जयंती. 26 जुलै कारगिल विजय दिवस. 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. क्लिअर?